जय मल्हार फार्म हाऊस हा खूपच चांगला आहे आणि बाय द वे इथले फॅसिलिटी पण एकदम खूपच चांगली आहे. मस्त असं फार्म हाऊस आहे. एक वन डे पिकनिक साठी फॅमिली आणि फ्रेंड्स साठी खूप मस्त जागा आहे. तुम्ही पण एन्जॉय करू शकता. संपर्क साधा. माझ्या बहिणी आहेत काय? माझ्या बहिणी आहेत. नमस्कार. कसं वाटतं तुम्हाला? दररोज गर्दी असते. दररोज गर्दी असते. आता जास्तीत जास्त सागरच्या ह्याच्यात 20% आपण डिस्काउंट देऊ शकतो. बरोबर आहे. तर मित्रांनो, खरंच हा फार्म हाऊस तुम्हाला आवडला तर खरंच या, बिंदास या, कधी पण या, एनी टाईम 24 तास तुमच्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे. तर बघा मित्रांनो, नाईट व्ह्यू जर स्टेला आलात तुम्ही तर खरंच हा सीन तुम्हाला बघायला मिळेल. पण आतमध्ये बघूया. तर मित्रांनो, ही बघा, ही राहण्याची सोय. नमस्कार मित्रांनो, सागुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपलं चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी आलेलो आहे चिंचोली गावामध्ये आणि चिंचोली गावामध्ये एक असा फार्म हाऊस आहे. खरंच या डोंगराळ भागात एक लपलेला फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसची ओळख तुम्हाला करून देणार आहे. तर खरंच हा रवींद्र दुर्गे चिंद्रण गावामधील एक तरुण आहे आणि त्याने मस्त फार्म हाऊस बांधलं आहे त्यांच्या शेतामध्ये आणि जवळजवळ किती एकरामध्ये आणि कसा आहे तो आपण बघूया. तर मित्रांनो, आपल्या तलोजा MIDC मधून आल्यानंतर चिंचोली, शिरवली, आंबा आणि खरंच आंब्याला जायचा राईट साईडने रोड आहे आणि या रोडच्या बाजूनेच हा एक लपले फार्म हाऊस इथे आणि खरंच खूप मोठा फार्म हाऊस आहे. तर चला आपण बघूया. आणि मी सुद्धा पहिल्यांदाच चाललेलो आहे तिथे. तर त्यांची एक आपण विजिट देऊया. दादा नमस्कार. आता पहिल्यांदा झालेलो मी पण. तर हे आहेत रवींद्र दादा. तर रवींद्र दुर्गे आहेत आपल्यासमोर आणि त्यांचा हा फार्म हाऊस आहे. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि एकीकडे दाखवूया सुद्धा. तर भरपूर गर्दी वाटतं आज. हां, दररोज गर्दी असते. दररोज गर्दी असते. आता उद्या पण आहे, परवा पण आहे. म्हणजे कधी बांधला तुम्ही? ह्या वर्षी आता डेव्हलप केलंय. बांधलेलं आम्ही 7-8 वर्ष झाले. 7-8 वर्ष झाली. डेव्हलप आता म्हणजे आता चालू आहे, म्हणजे प्रोसेस चालू आहे. तर मित्रांनो बघा, बांधकाम चालू आहे. आई नमस्कार. तिकडे आई आहेत. आई मस्त बांधले आहे तुम्ही फार्म हाऊस. खरंच खूप छान परिसर आहे. गार्डन पण बघा. आता किती म्हणजे तरी पण एक वर्षामध्ये आले असेल ना? 1 वर्षामध्ये आला. मस्त आहे. तर खरंच एकदम गार्डनमध्ये बसू शकता मित्रांनो तुम्ही इथे आल्यानंतर आणि आपल्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी मारू शकता. तरी ते पालनासुद्धा आहे बसण्यासाठी. बघा खूप छान. तर बघा अशा प्रकारे तुम्ही बसून मस्त एन्जॉय करू शकता. बघा भारी. तर आता आपण दुसरीकडे जाऊया, आतमध्ये जाऊया, आतमध्ये जाऊन बघूया. तर आता पेंटिंग कोणी केली? तुम्हीच ना? एक पेंटर आणला तुम्ही. भारी. तर मित्रांनो इथे नंबर सुद्धा दिलेला आहे. खूप छान. चला तर आपण आतमध्ये जाऊया. कधी ओपन असतं म्हणजे 24 तास? हो, 24 तास. 24 तास ओपन असतं मित्रांनो. बघा डोंगर भाग बघा. दादा ही समोरची जागा कुठली? सगळी आपलीच आहे जागा. हां, सगळी आपलीच आहे. सर्व जागा तुमचीच आहे ना? आंबे वगैरे आहेत? आंबे पण आहेत. म्हणजे तुम्ही फार्म हाऊस पण लावलेले आणि आंब्याचे बागायत पण लावलेले आहे काय? मस्त मस्त. चला तर मित्रांनो आतमध्ये जाऊया आपण. जय मल्हार. हे आमचे आई बाबा आहे. नमस्कार. तर रवी दादाचे आई बाबा आहेत मित्रांनो. पहिल्यांदा तुम्हाला हॉल दाखवतोय. बघा इथे आल्यानंतर तुम्हाला एवढा मोठा हॉल आतापर्यंत कुठे बघायला मिळाला पण नसेल. तर एवढा मोठा हॉल आहे. दादा अजून काय काय इथे? वायफाय आहे ना? वायफाय आहे, कॅमेरे आहेत. हा हॉल आहे, हा किचन आहे, 2 किचन आहे. तर मित्रांनो हा हॉल बघा. इथं मी पूर्ण गाव आणला ना, गाव, तरी पण तुम्ही इथे राहू शकता. आणि इकडे सुद्धा बेडरूम्स आहेत बरोबर. हा किचन आहे ना दादा? किचन आहे. बाबा किचन बघा ना.
मित्र सगळं इथं बसून तुम्ही बोलू शकता आरामात, कांदे वगैरे कापून एकदम. तर आता मी आलोय दादा आणि माझ्या मित्रांना सुद्धा घेऊन येणार मी. हा इन्व्हर्टरची लाईट, म्हणजे लाईट जरी गेली तरी सोय केलेली आहे तुम्ही. बरोबर, इथं किचन आहे. चला तर आपण आतमध्ये बघूया. तर मित्रांनो ही बघा, ही राहण्याची सोय बघा. आता किती आहेत, 1 2 3 4 चारांचा राहू शकतो ना. आणि प्लस इकडं बाथरूम्स वगैरे पण आहेत. इकडे बाथरूम्स वगैरे पण आहेत. ओके, चला तर आपण आता पुढे जाऊया. तर इकडे सुद्धा आनंद घेत आहेत बघा, फार्म हाऊससाठी आलेले आहेत. इकडे आनंद घेतात आणि इकडं प्लस पेंटिंगसुद्धा मस्त आहे. तर आता आतमध्ये ही बघा, ही सुद्धा बेडरूमची व्यवस्था केलेली आहे इकडं. आणि इथे सुद्धा तुमच्यासाठी स्पेशल आंघोळीसाठी, चेंजेससाठी बाथरूम आहे. सगळी व्यवस्था आहे. आता इथं सिलिंगसुद्धा करायला घेतलेली आहे. सिलिंगसुद्धा आता पूर्ण होईल, त्यांचं काम चालू आहे. तर मित्रांनो बघा, खिडकी समोर आहे. भारी वाटतं का बघा. पार्किंगची जाम भारी व्यवस्था आहे दादा. हा, कुठं मग गाडी लावा, एकदम भारी मस्त आहे. चला तर आता इथे आलेले आहेत कस्टमर्स दादासाठी. तर त्यांनी एकदम राडाच घातलेला आहे इथे. तर हा आमच्या गावातला मंगेश हाय. चला तर आता तर का फार्म हाऊसच्या बॅक साईडमधून तुम्ही बघू शकता, मस्त व्ह्यू आहे. आणि खरंच इथे अंघोळीसाठी कस्टमर्स म्हणजे हे आमच्याच गावातले आहेत आणि भरपूर जण आहेत. तर आता त्याच्याजवळ जाऊया आपण. तर भरपूर अभिनंदन, तू इथं फार्म हाऊसवर आल्याबद्दल. जय मल्हार फार्म हाऊस हा खूपच चांगला आहे. आणि बाय द वे इथले फॅसिलिटी पण एकदम खूपच चांगली आहे आणि काही टेन्शनच नाही आहे. पाणी बिणी वगैरे बघू शकतो तू, एकदम चांगला आहे. आणि इथली पब्लिक सिटी पण बघू शकतो. किती वाजता आला इथे? आम्ही दुपारून इथं 12 साडेबारा घाच्या. म्हणजे तुमची कितवीची बॅच आहे? आमची 2014-15ची बॅच आहे. असं आहे का? म्हणजे सगळं मित्र परिवार आलेला आहे. काहीच प्रॉब्लेम, एकदम मस्त मजेत. हो, लहान मुलांसाठी फुगे तुम्ही आणलेले आहेत का? इथंच आहेत ना. तर मित्रांनो बघा, फुटबॉल वगैरे सगळं लहान मुलांसाठी सुद्धा फुगे वगैरे आहेत. कसा उडी मारतो बघा, एकदम मस्त असा. आणि चला तर इथं माझा मित्र आहे, भाऊ सुद्धा आहे माझा, जीवन. नमस्कार, काय बोलता? आता तिथं मी बघितलं एवढं तुम्ही करून आणले का सगळा? तुला बुड्ढान दिली वाटतं आज. तर इथे अनिकेत ब्रो, काय बोलता? अनिकेत काय बोलता? मस्त असं फार्म हाऊस आहे. एक वन डे पिकनिकसाठी फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी खूप मस्त जागा आहे. तुम्ही पण एन्जॉय करू शकता. संपर्क साधा. काय बोलता? बरं आहेस ना? अमोल काय बोलता? कसं वाटतं इथलं? क्लायमेट कसं आहे इथलं? क्लायमेट चांगलं आहे, मस्त आहे ना. म्हणजे खूप मजा घेत आली. तर खरंच खूप मस्त मजा आली त्यांना. किती वाजता आलेलो तुम्ही? आम्ही 12 वाजता आलो. 12 वाजता? 12 आणि वाजायला किती आता? 5 वाजायला 12-5. खूप एन्जॉय केलं तुम्ही. तर इकडे माझ्या बहिणी आहेत. काय माझी बहिणी आहेत? नमस्कार. तर खूप मस्त एन्जॉय करते आमचा पांडे, हार्दिक पांडे. काय बोलतं? कसं वाटतं तुम्हाला? खरंच खूप एन्जॉय करता तुम्ही. खरंच गार्डन वगैरे बनवले मस्त. आता सध्या प्रोसेस चालू आहे मित्रांनो इथे. अजून इकडे या बाजूला काय चालू आहे का काम तुमचं? कढीपत्त्याचं झाड बघा, एकदम मस्त आहे. खरोखर दादा आपला एक शेतकरी आहे आणि शेतकरी मुलगा आहे. आणि एक आपला काय त्याला जोडधंदा बोलला तरी जमले, व्यवसाय. तर व्यवसाय मस्त टाकलेला आहे. तर आपण आतमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करूया. तर दादाचा फार्म हाऊस आणि इथली शेती खूप मस्त आहे. आणि दादा किती आंबा आहेत टोटल तुमचं? 50 झाड आहेत आंब्याचे. हां, 50. चिकू आहेत, पेरू आहेत, जांभळं आहेत.
सगळ्यात म्हणजे लावलेलं आहे. सर्व आई बाबा इथे भाजीपाला करते. आई बाबांची मेहनत आहे म्हणून आपली आता हे आहे. हा ते आईचा आंबा लावलेला असतील. हे बघा मित्रांनो किती मस्त आंबा आहे. अरे ह्याच्यावर नाही ना, ह्याच्या पण काढले त्याच्यावर. त्याचं काढलं. यावर्षी किती आंबा आलं तरी पण तुम्हाला? यावर्षी भरपूर आले होते. तरी पण किती फायदा आला? आता तरी 20-22 हजाराचे विकले आहे अजून आहे काढले. नाही म्हणजे कुठला आंबा आहे, कुठल्या प्रकारचा, कुठल्या जातीचा आंबा आहे? केशर आहे, राजापूर आहे आणि तोतापूर आहे. हापूस आहे. हापूस होता पण ते यावर्षी आला नाही हापूस. ठीक आहे. आता या वर्षाचं संपलं का अजून आहेत सुद्धा विकायचे म्हणजे काढायचे आहेत ना? हा. तर म्हणजे आता किती तरी पण रेट कसा आहे? रेट आता 200-250 रुपये डझन आई देतो. घरचे आणि नॅचरल आहेत, पेंड्यात पिकवतो. तर मित्रांनो बघा सर्व कुठल्या जातीचा आंबा आहेत ते प्रसिद्ध आंबा लावलेले आहेत बघा. आणि ते तुम्हाला पाहिजे असतील तर दादाचा आता तुम्हाला समोर नंबर दाखवलेलेच आहे मी, तर त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता, फार्म हाऊस बुकिंग करू शकता. आणि इकडे दादा राहू पण शकतात ना स्टेसाठी? स्टेसाठी, नाईटसाठी. नाईटसाठी सुद्धा राहू शकतात. तर मित्रांनो खरोखर खूप मस्त आहे. दुनिया तो दुनिया हिला दी. नाईटला पण मस्त दिसत असेल ना दादा? तर मित्रांनो जेवणासाठी अजून एक सुद्धा किचन आहे आणि इथे बघा किचन बनवायला घेतलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही फार्म हाऊस बघितलाच असेल तरी सुद्धा परत एकदा दादाकडून आपण माहिती घेऊया. दादा तर इथे फार्म हाऊस तुमचा भरपूर मोठा आहे, पण आपले जे कस्टमर येतील त्या कस्टमरसाठी काय फॅसिलिटी देईल तुम्ही? फॅसिलिटी आपल्याकडे म्हणजे 10-15 माणसं आली तर 5-6 हजार रुपये आपण घेतोय. बरोबर. आणि नाईटला थांबली म्हणजे विदाउट फ्रूट बरोबर. नाईटला थांबली की 2-3 हजार रुपये एक्स्ट्रा घेतोय. आणि आपल्याकडे 2 बेडरूम आहेत, एक मोठा हॉल आहे, 20x25 हॉल आहे, दोन किचन आहे, साऊंड सिस्टम आहे आणि सिलेंडर वगैरे तर तुमचाच राहील ना? ते सगळं देतो. मस्त फॅसिलिटी. टेबल खुर्च्या सगळं म्हणजे टोटल आहे. वायफाय आहे बरोबर कनेक्ट आणि गार्डन आहे मोठा एक. पाठीमागे अजून 2 गार्डनचं काम चालू आहे. अजून म्हणजे समजा जर पार्सल बिर्सल काय आणत असलं तर हो त्याचं आपण म्हणजे सर्व्हिस. तर मित्रांनो जर तुम्ही खरंच आपला ब्लॉग बघत असाल आणि ही व्हिडिओ बघून जर दादा मी काय सांगतो जर आपले ही व्हिडिओ बघून जर समजा एखादा कस्टमर त्यांचा आला तर म्हणजे त्याच्यासाठी तो काय आहे म्हणजे बेनिफिट्स काय आहे? ही व्हिडिओ बघून आपला सागर पाटील म्हणून आपला व्हिडिओ बनवतो, ब्लॉग बनवतो, त्याची व्हिडिओ बनवून आपण 10-15% नाही तर जास्तीत जास्त सागरच्या ह्याच्यात 20% आपण डिस्काउंट देऊ शकतो. बरोबर आहे. तर मित्रांनो खरंच हा फार्म हाऊस तुम्हाला आवडला तर खरंच या बिंदास या, कधी पण या, एनी टाईम 24 तास तुमच्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे. आणि जास्त नाही, तुम्ही जर देवीसवाडा रोडमधून आलात MIDC तलोजामध्ये देवीसवाडा रोडमधून आणि चिंचवली शिरोली आंबा तिथे समोर पाठी लागेल आणि राईटला यायचा आंब्याच्या रोडमध्ये आणि समोर तुम्हाला एक जय मल्हार म्हणून फार्म हाऊस आहे तो दिसेल. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगा. चला तर दादा आपण भेटूया. ओके धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. चला तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आई येतो. तर मित्रांनो खरंच रात्रीसुद्धा एकदम मस्त दिसत आहे. तर तुम्हाला बघायचे का रात्री कसं दिसतंय तर मित्रांनो बघा नाईटचा सीन समोरून दाखवतं. तर बघा नाईट व्ह्यू. जर स्टेला आलात तुम्ही तर खरंच हा सीन तुम्हाला बघायला मिळेल. तर आता स्विमिंग पूलमध्ये बघूया आपण, तिकडे जाऊया. तर बघा मित्रांनो किती मस्त व्ह्यू आहे, एकदम भारी नॅचरल एरिया. पाणीसुद्धा सोडले. रात्री भारी अंघोळ गेलं दिवसाची पेक्षा. बसण्यासाठी पण मस्त सोय आहे ना.